नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मयुरेश आणि मंजिरासोबत मिहिकाही मुक्ता आणि माधवीच्या घरी येते. तर मिहिकाला बघून मुक्ता आणि माधवीला खूप आनंद होतो. त्या अगोदर मिहिकाला नेमकं काय लागले याची चौकशी ते मिहिकाला विचारतात. तेव्हा मिहिका सांगते की मी रक्त तर काढले पण माझे नाही त्याचे. म्हणजे स्टेशनवर जो घडलेला प्रकार सर्व मिहिकाही मुक्ता आणि माधवीला सांगते की एक मुलाने तिची छेड काढली आणि तिच्यावर शिट्टी वाजवली. तेव्हा त्या मुलाला तिने कसे झोडपले आणि त्याच्या तोंडातून कसे रक्त काढले हे सर्व डेअरिंगमध्ये ती मुक्ता आणि माधवीला सांगत असते. त्यानंतर इकडे इंद्रायणी आपल्या मैत्रिणीसोबत फोनवर बोलत असते आणि ती मैत्रीण विचारते की फोटो दाखवले का. तर इंद्रायणी नाही म्हणते आणि लगेच सागरच्या रूममध्ये येते. तेव्हा सागर मात्र आपल्या मित्राबरोबर प्रेझेंटेशनबद्दल मिहीरबरोबर बोलत असतो. तेवढ्यात इंद्रायणी येते आणि मिहीर फोन कट कर म्हणून आपल्या स्वतःच्या हाताने ती मिहीरला फोन कट करण्यासाठी सांगते. तेव्हा इंद्रायणी म्हणते की ओ PCO, आमच्याशी बोलायला वेळ आहे का. सागर म्हणतो की PCO म्हणजे काय. तर लगेच इंद्रायणी म्हणते PCO कसा सारखा बिजी असतो तसा तू कायम फोनमध्ये आणि कामामध्ये बिजी असतो. म्हणून मी तुला एक फाईल दाखवते. म्हणून इंद्रायणी सागरच्या हाताला धरते आणि तिला आपल्याजवळ बसून त्याला ते फोटो दाखवत असते. तेव्हा इंद्रायणी म्हणते की ह्या 12 गावच्या 12 मुली यांची सर्व चौकशी केली मी. तेव्हा सागर ते फोटो रागाने बघत असतो. सगळी चौकशी केली मी. सागर मात्र रागाने म्हणतो कितीही चौकशी करा तुम्ही पण काही ना काही शेवटी निघतेच. त्यानंतर इकडे पुरुषोत्तम सर्वांसाठी ज्यूस आणि पाणी घेऊन येतो. तेव्हा मयुरेश सांगत असतो की आज तरीने अशी फायटिंग केली तर कमालच. तर माधवी म्हणत असते की अगं अशाने मुलं तुझ्यापासून लांब पळतील, इतकी मारामारी नको करत जाऊ. तेव्हा माधवी म्हणते की ह्या स्वयंवर राजकन्यांना कुठून अशी मुलं शोधून आणायची त्यांच्या मनाजोगते. आजकाल हे चांगलं मुलं सुद्धा कमी निघतात. आणि मुक्ता बघा किती शिकली, डॉक्टर झाली, पण अपेक्षा मात्र किती वाढल्या तिच्या. मग हिला हिच्या अपेक्षेसारखा मुलगा कुठून आणायचा. आणि ही मिहिका कायम सतत सर्वांबरोबर भांडत असते, मारामारी करत असते. मिहिका कोण पसंत करेल तुला. तर मिहिका म्हणते की अगं माझ्यासाठी कोणीतरी बनलंच असेल. तसा तुला पुरू काका मिळाला आणि हिला मयुरेश सुजेस मिळाला तसा आम्हाला सुद्धा कोणीतरी पसंत करणारा मिळेलच ना. जरी कोणी नाहीच मिळाले तर आम्ही दोघी मिळून आमचं अविवाहित मुलींचं विवाह मंडळ काढू. तर लगेच माधवी खुश होते आणि मिहिका सुद्धा. आणि गप्पा करता करता मिहिकाला तिची बॅग गाडीत विसरल्याची आठवण होते. तर लगेच मुक्ता म्हणत असते की अगं आता तू मला कामाला लावणारच, तू थांब येते, मी तुझी बॅग घेऊन येते. त्यानंतर इकडे इंद्रायणीही सागरला सांगत असते की माझा लहानपणचा बंटी असा सर्वांना खूप हसवायचा. त्याच्या चेहऱ्यावरचे हसू बघून सर्वजण खूप आनंदी व्हायचे. मात्र आता हा बंटी कायम चिडचिड करत असतो, कामाचा व्याप. आणि खरंच सागर तू खूप बदलला असे ती सागरला सांगत असते. आणि जर स्वतःचा आनंद दुःख एकमेकांना शेअर केले आणि वाटून जर घेतले तर ते आणखीनच वाढत असते. आणि तुला सुद्धा अशी साथ देणारी कोणीतरी, तुझी काळजी करणारी पाहिजे. सकाळी तुझ्यासाठी चहा बनवणारी आणि रात्री तू तुझ्यासाठी कोल्ड्रिंक्स बनवणारा. तर सागर म्हणतो की आई रात्री कोणी कोल्ड्रिंक्स बनवते का. इंद्रायणी म्हणते की ते तुला नाही समजणार, त्यामुळे तू लग्न कर आणि स्वतःला सावर. तर सागर म्हणतो की मी सहीसाठी आई शोधेन पण माझ्यासाठी मला बायको नको आणि मी लग्न करणार नाही. तर इंद्रायणी कोळीला धक्का बसतो. त्यानंतर सई धावतच ही मुक्ताच्या रूमकडे येते आणि मुक्ता ही बाहेर येत असते आणि सईला विचारते की काय ग सई काय झाले. तेव्हा मुक्ताच्या डोक्याला जे कुंकू असते तर ते सई म्हणते की मला ते कुंकू लाव ना. तेव्हा सई ती कुंकू लावून घेते आणि मुक्ता आणि सई एकमेकींबरोबर छान असा फोटो काढतात. त्यानंतर सई मुक्ताला म्हणते की अगं मला बाहेर आपल्या बोक्याला घेऊन जायचे आणि बाबांना मला त्याला दाखवायचे आणि आमच्या तिघांना एकत्र फोटो काढायचा. तेव्हा सई म्हणते की अगं मुक्ता आंटी मी तुझे फोटो काढते. तेव्हा मुक्ता आंटी आणि
सई ह्या एकमेकींबरोबर खूप खुश होतात। तर सई खूप खुश होऊन मुक्ताचे मस्त अशा पोजमध्ये फोटो काढत असते आणि मुक्ता आंटी तुझे फोटो बघ किती सुंदर आले आणि हे फोटो तू मला दे। तर मुक्ता विचारते की अगं हे सई हे फोटो तुला कशाला। तेव्हा सई सांगत असते की अगं माझे बाबा सांगत असतात आपण ज्याच्यावर प्रेम करतो तशी ते माणसं सर्वजण निघून जातात। जशी माझी मम्मी मला सोडून निघून गेली तर मुक्ताला खूप वाईट वाटते आणि थोड्या दिवसांनी माझे पप्पा सुद्धा निघून जातील आणि तू सुद्धा मला सोडून जाशील। तर मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो आणि मी फक्त फोटो बघतच राहीन असे सई म्हणते आणि आपल्या ड्रॉइंग बुक्समधील सागरचा तो फोटो ती मुक्ताच्या हातामध्ये देते आणि बोक्याला असे तयार कर असे सांगते। तेव्हा मुक्ता खूप खुश होऊन बघत असते आणि आतमध्ये येते। तेव्हा मी का त्या कुत्र्याला बघून खूपच खुश होत असते आणि हे कुत्र्याचं पिल्लू तुला माधवी काकीने आतमध्ये ठेवण्यासाठी का परवानगी दिली। तर लगेच सई मुक्ताही खूप खुश होऊन सांगते की लॉंग स्टोरी आहे। तेव्हा मिहिका खूप खुश असते। तेव्हा मुक्ता विचारते अगं काय कुणावर प्रेम तर केले नाही आणि कुणी राजकुमार तुझ्या नशिबात आला की काय। तेव्हा मिहिका म्हणते की नाही ग असे काही नाही। तेव्हा तेथे माधवी येते आणि माधवी म्हणते की काय ग कसल्या गप्पा चालल्यात। तर मुक्ता आणि मिहिका ह्या माधवीला फसवतात। त्या म्हणतात की तो आपल्या खाली आहे ना पानपुरीवाला राज त्याच्याबद्दल आम्ही बोलतो त्याची पानपुरी खूपच छान आहे आणि मिहिका म्हणते की नक्की खायला जावी लागणार। त्यानंतर इकडे सई येते आणि मुक्ताला विचारते की बोका तयार आहे का। तेव्हा मुक्ताने खूप छान असा बोका तयार केलेला असतो की म्हणजे मस्त टी शर्ट घालून आणि ती सईला विचारते की काय ग तू सांगितलं तसं परफेक्ट बोका तयार झाला ना। तर सई बोक्याला बघून खूपच खुश होते। तेवढ्यात तेथे मिहिका येते आणि मिहिका म्हणते की अगं किती क्यूट दिसतो हा बोका आणि सईला विचारते की तू कोण आहे तुझे नाव काय तू सुद्धा खरंच खूप क्यूट आहे। तेव्हा मुक्ता सांगत असते की अगं हा बोका हिच्या पप्पांना भेटण्यासाठी जाणार म्हणून सईनेच मला त्याला तयार करण्यासाठी सांगितले होते। तेव्हा मात्र इकडे मिहिका म्हणत असते की अगं ताई तू किती छान आहे आणि तुझे कुणाला आवडणार नाही असे काही आहे का। तर माधवी चोरून त्यांचे बोलणे ऐकत असते। तर मुक्ता म्हणत असते की अगं आपण इतक्या प्रेमाने समोरच्यासाठी काहीतरी करतो आणि त्याला ते आवडले नाही तर आपल्या मनाला खूप वाईट वाटतेच ना। तेव्हा माधवीला वाटते की नक्की मुक्ताला कोणीतरी आवडले म्हणून ती लगेच स्वामींना हात जोडते। तर सई खूप खुश होऊन तो बोका आपल्या घरात घेऊन येते आणि तिच्या पप्पांना आवाज देत असते। तेव्हा गुलाब असते ती म्हणते की अगं सई बेटा पप्पा तर अगोदरच कामावर निघून गेला। तर सईला खूप दुःख होते आणि ती रडतच बाहेर येते। तेव्हा मुक्ता म्हणते की सई काय झाले। तेव्हा सई म्हणत असते की अगं मुक्ता आंटी पप्पा अगोदरच कामावर निघून गेले आणि बोका आणि तू मला सोडून कुठेही जाऊ नकोस। तेव्हा मुक्ता ही सईला समजावते। तर मुक्ता तिला म्हणते की अगं प्रत्येक डॅडा हे असेच बिझी असतात आपण डॅडा आल्यानंतर तू त्याचे मस्त फोटो काढ। तर सईला खूप आनंद होतो आणि ती मोठमोठ्याने हसू लागते। तर मुक्ता तिला प्रेमाने मिठी मारत ती सुद्धा हसत असते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये मुक्ताला ती तिच्या क्लिनिकमध्ये असते आणि लगेच सागर फोन करून सांगतो की माझी मुलगी हिचा दात खूप दुखतो तिला खूप त्रास होतो। तेव्हा सागर हा सईला घेऊन मुक्ताकडे आलेला असतो। तेव्हा मुक्ता विचारते की तुमची मुलगी दिवसातून किती चॉकलेट खाते। तर लगेच सई म्हणते की 10। तर लगेच मुक्ता म्हणते की मुलीला 10 चॉकलेट आणून देण्यापेक्षा जर जीवनामध्ये थोडासा वेळ दिला तर चांगले होईल। तर सागरला राग येतो आणि सागर म्हणत असतो बोलल्याने सई ही मुक्ता आणि सागरकडे बघत असते आणि सागर आणि मुक्ता यांची वाद चालू असतात। तर पुढे काय होणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।